अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 2 मनालीच्या छोट्याशा विमानतळाबाहेरच्या गर्दीत कुणालने अनिकाला विचारलं, अरे मिस तुमचं नाव तरी सांगून जा. हे ऐकून अनिकाने कुणालकडे पाहत आपल्या डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला आणि अगदी तीक्ष्ण नजरांनी, कोणतेही हावभाव न करता शांतपणे उत्तर दिलं, अनिका हियर. कुणाल हे ऐकून आश्चर्यचकित झाला. तो विचारात पडला की या सुंदर मुलीने आपलं नाव अनिका का सांगितलं असेल. पण त्याच वेळी टॅक्सीमध्ये बसलेली अनिकाने कुणालच्या मागे उभ्या असलेल्या ड्रायव्हरच्या हातातला बोर्ड दाखवून विचारलं, तू अनिका यांना पिकअप करायला आलायस ना? आता कुणालनेही अनिका नावाचा बोर्ड पाहिला होता. त्याला वाटलं की टॅक्सीमध्ये बसलेली मुलगी फक्त बोर्डवर लिहिलेलं नाव वाचत आहे. म्हणून कुणाल पुढे जाऊन म्हणाला, अरे त्या जाडजूड बाईला मी टॅक्सीने पाठवतो, तुम्ही दोघी आरामात माझ्यासोबत कारमध्ये चला. कुणालचं हे ऐकून अनिकाने त्याला एक एरोगंट स्माईल दिली आणि ड्रायव्हरला टॅक्सी सुरू करण्यास सांगितलं. धूर सोडत टॅक्सी वेगाने निघून गेली. काही क्षणांसाठी कुणाल निराश झाला, पण त्याला काहीतरी आठवलं. गडबडीत त्याने ड्रायव्हरकडून बोर्ड घेतला आणि त्याला सांगितलं, तू पटकन त्या टॅक्सीचा पाठलाग कर. मॅडम कोणत्या हॉटेलमध्ये थांबतील ते मला सांग. आणि हो, त्यांना जराही संशय यायला नको, समजलं? चल. धाव. ड्रायव्हरने झटपट गाडी काढली आणि अनिकाच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. विमानतळापासून मनाली सुमारे 1 ते रात्रीचा 1 वाजून 30 तासांच्या अंतरावर होतं. रिया परत तिच्या कानांवर हळूहळू लावून टॅबलेटवर गेम खेळण्यात मग्न झाली. रियाला पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की ती एक मुलगी आहे. जीन्स, स्पोर्ट्स शूज, टी-शर्ट, छोटे केस आणि डोक्यावर कॅप. रियाचं वय लहान असलं तरी तिच्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव खूप मोठा होता. गेमिंग जगतात रिया स्वीट एंजल या नावाने लोकप्रिय होती. रिया गेम खेळताना पाहून अनिका विचार करत होती की रियाला मनालीला आणून तिने योग्य निर्णय घेतला होता की चुकीचा. फोनची रिंग वाजल्यावर अनिका तिच्या विचारातून बाहेर आली. तिने पाहिलं की तिचे वडील गौतम पुन्हा पुन्हा कॉल करत होते. अनिकाने फोन न उचलता तो सायलेंट मोडवर ठेवला आणि डोळे बंद करून बसली. जणू काही येणाऱ्या वादळासाठी स्वतःला मनातून तयार करत होती. अगदी 1 तासात अनिकाची टॅक्सी मनालीतील सर्वात मोठ्या 5 स्टार हॉटेल, पॅराडाईज होटल मध्ये पोहोचली. पण तिचा पाठलाग करणाऱ्या राजूला मुख्य गेटवरच थांबवण्यात आलं. हॉटेलचा बेलबॉय आधीपासूनच अनिकाची वाट पाहत होता. अनिका आल्यानंतर बेलबॉय तिचं सामान उचलून लिफ्टकडे घेऊन गेला. हॉटेलचं प्रीमियम फर्निचर, आकर्षक वातावरण आणि स्वागत करणारा स्टाफ पाहून स्पष्ट होत होतं की का देश-विदेशातून आलेले पर्यटक मनालीच्या या भव्य हॉटेलमध्ये थांबणं पसंत करतात. बेलबॉय अनिकाला लिफ्टकडे घेऊन जाताना सांगत होता की तिचं बुकिंग प्रेसिडेन्शियल स्वीटमध्ये आहे, जो हॉटेलच्या टॉप फ्लोअरवर आहे. काही क्षणातच लिफ्ट 24व्या मजल्यावर पोहोचली. लिफ्टचं दार उघडलं तेव्हा अनिकाला जाणवलं की हा मजला बाकीच्या मजल्यांपेक्षा खूप शांत होता. इतकं शांत की ते तिने कधीच आपल्या घरातही अनुभवलं नव्हतं. अनिकाच्या रूमजवळ गेल्यावर बेलबॉयने कार्डने दरवाजा अनलॉकच केला. तो कार्ड तिच्या हातात देऊन आणि सामान तिथंच सोडून निघून गेला. रिया अजूनही गेम खेळण्यात मग्न होती. अनिकाने रियाला रूममध्ये घेतलं आणि दरवाजा बंद केला. प्रेसिडेन्शियल सूट एक अत्यंत लक्झरी अपार्टमेंट होतं. आधुनिक आणि आरामदायी बेडरूम, एक भव्य लिव्हिंग एरिया आणि एक मोठी बाल्कनी, जिथून पूर्ण मनालीचं दृश्य दिसत होतं. प्रेसिडेन्शियल सूट प्रत्येकाला परवडण्यासारखा नव्हता, कारण त्या खोलीचं एक दिवसाचं भाडं 25,000 रुपये होतं. पण जागतिक प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अमृता उर्फ अनिका यासाठी काहीच फरक पडणार नव्हता. काही वेळ नवीन ठिकाणाचा आनंद घेतल्यावर रिया थकून बेडवर झोपली. अनिका प्रेमाने तिला चादर ओढून दिली. तेव्हाच तिचा फोन वाजला. अनिकाने पाहिलं की तिचे वडील गौतम यांचा फोन येत होता. अनिकाच्या आवाजाने रिया उठायला नको म्हणून तिने घाईघाईत बेडरूम बाहेर येऊन दरवाजा बंद करून फोन उचलला. फोन उचलताच गौतम रागाने बोलले, अनिका, हे कसलं वागणं आहे? कुणाल 2 तासांपासून विमानतळावर तुझी वाट पाहत होता. तू त्याच्यासोबत आली नाहीस, कुठे आहेस? यावर शांत स्वरात अनिकाने उत्तर दिलं, मी येते लगेच. हे बोलून तिने फोन ठेवला. का माहित नाही, पण अनिका खूप अस्वस्थ झाली होती. गौतमने तिला जशी वागणूक दिली असली, तरी ते होते अनिकाचे वडीलच ना.
6 वर्षांनी अनिका त्यांना भेटणार होती. अनिकाने काहीतरी विचार करून हॉटेल रूम बाहेरून लॉक केली आणि ती लिफ्टच्या जवळ येऊन लिफ्ट येण्याची वाट पाहू लागली. तेव्हाच तिच्या फोनवर तिची असिस्टंट राजलक्ष्मीचा कॉल आला. अनिका फोन उचलतेच राजलक्ष्मी म्हणाली, मॅडम, आशा करते की तुमची फ्लाईट सुरक्षित आणि आरामदायी झाली असेल आणि तुमची झोप पूर्ण झाली असेल. लक्षात आहे ना, तुम्हाला रोज अनिवार्य 8 तास झोप घ्यायलाच पाहिजे. अनिका तिचं वाक्य मध्येच तोडत म्हणाली, हो हो, आठवतंय. तू हेच सांगण्यासाठी फोन केला आहेस का? जे तू गेल्या महिन्याभरापासून रोज सांगते आहेस. की आज काहीतरी नवीन सांगणार आहेस? राजलक्ष्मी थोडी हळहळत म्हणाली, अहो मॅडम, परत तो बिझनेस टायकून रोहित मारवा यांचा मेल आला आहे. ते त्यांच्या आजीचे उपचार तुमच्याकडून म्हणजेच देशातील सर्वात मोठ्या न्यूरोसर्जन डॉक्टर अमृता म्हणजे तुमच्याकडून करवून घ्यायचं म्हणत आहेत. सध्या ते मनालीत आहेत आणि तुम्हीही मनालीत आहात. तर मी अपॉइंटमेंट फिक्स करू का? तेवढ्यात अनिकाने कडक शब्दात उत्तर दिलं, अजिबात नाही. हे मोठे लोक आपल्या मोठ्या व्यक्तींवर प्रेम करत असल्याचं नाटक करतात. त्याचा मूळ उद्देश काहीतरी वेगळाच असतो. मोठ्यांच्या मालमत्ता, व्यवसाय किंवा आणखी काही. आपण या लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे. आणि हो, मी इथे मनालीला काही दुसऱ्याच कारणासाठी आले आहे. त्या कारणातून मला माझं लक्ष विचलित करून घ्यायचं नाहीये आणि राजलक्ष्मी, हे लक्षात ठेव, मी सध्या ऑफिशियल सुट्टीवर आहे. राजलक्ष्मी, अनिकाची असिस्टंटच नव्हे तर तिची मैत्रीणही होती. त्यामुळे तिने अनिकाचा मूड हलकं करत हसत म्हटलं, ठीक आहे, मॅडम, जसं तुम्हाला हवंय तसं. पण एक सांगते, मी ऐकलंय की रोहित मारवा यांची पर्सनॅलिटी खूप डॅशिंग आहे. टॉल, डार्क, हँडसम आणि हो, इतक्या कमी वयात इतका मोठा बिझनेस टायकून. देशातील बऱ्याच मुली त्यांच्याशी बोलायला तयार असतात. आणि तुम्ही आहात की त्यांच्याशी स्वतःहून भेटायचं टाळत आहात. जर तुमच्या आयुष्यात थोडा खमस आला तर त्यात नुकसान काय आहे? अजून काही विचार करायचा आहे का? रोहितचा फोटो पाठवू का? अनिका समजून गेली की आता राजलक्ष्मी तिची मजा घेत आहे. तेवढ्यात अनिकाने लिफ्टवर येताना पाहिलं आणि राजलक्ष्मीला पटकन म्हणाली, जर असं आहे तर तू डॉक्टर अमृता म्हणून त्यांना भेट. इथे डॉक्टर अमृता कोण आहे हे कोणालाच माहित नाही. इथे मी फक्त अनिका घातलेली आहे. आता फोन ठेव. पण राजलक्ष्मीनेही पटकन बोललं, ठीक आहे, ठीक आहे. आय होप यू एन्जॉय युअर वेकेशन. आणि हो, रोहितचा फोटो पाठवते, एकदा बघ नक्की. त्याआधी की राजलक्ष्मीचं वाक्य पूर्ण होतं, अनिकाने हसत फोन कट केला. तेवढ्यात अनिका लिफ्टमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा बंद होऊन ती परत खाली गेली. अनिकाला अचानक वाटलं की जणू तिच्या मागे कोणी उभं आहे. तिने मागे वळून पाहिलं आणि ती थोडी आश्चर्यचकित झाली. मागे रिया उभी होती. तिचा चेहरा थोडा उदास दिसत होता आणि ती फक्त अनिकाकडे एकटक पाहत होती. अनिकाला वाटलं की रिया झोपेतून अचानक उठली असणार आणि तिला अनिका दिसली नसल्यामुळे ती अशी उभी आहे. म्हणून अनिकाने खाली वाकून तिच्या गालांवर प्रेमाने किस केला आणि म्हणाली, मम्मा, लगेच परत येईल. आणि येताना तुझी आवडती चॉकलेट आईस्क्रीम घेऊन येईल. ठीक आहे ना, आता जा. रूममध्ये आराम कर किंवा तुझा आवडता व्हिडिओ गेम खेळ. तेवढ्यात लिफ्ट परत आली होती. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि अनिका लिफ्टमध्ये शिरली. आत जाऊन तिने रियाला परत एकदा सांगितलं, डिरेक्ट रूममध्ये जा हम. मम्मा तुला मिस करेल आणि मम्मा लव्ह यू. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट खाली जायला लागली. बाहेर जाण्याच्या घाईत अनिका एक गोष्ट विसरली होती, की तिने आपल्या रूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला होता. तरीही रिया कशी रूमच्या बाहेर आली? अनिकाच्या लिफ्ट खाली जाताच समोरच्या रूमचा दरवाजा उघडलं आणि त्यातून एक 26 ते 27 वर्षांचा देखणा माणूस बाहेर आला. काळ्या चमकदार लेदर शूज, काळे ट्राउझर्स, पांढरी शर्ट आणि काळा ब्लेझर. तो कुठल्या तरी रियासतचा राजकुमारच वाटत होता. आणि वाटणारच का नाही? कारण हा माणूस होता मारवा इंडस्ट्रीजचा सीईओ रोहित मारवा. रोहित आपल्या रूममधून बाहेर पडला आणि लिफ्टजवळ उभ्या असलेल्या मुलाकडे जात म्हणाला, बाळा, किती वेळा सांगितलं आहे की असं न सांगता रूमच्या बाहेर जाऊ नकोस. तू माझं ऐकत का नाहीस आर्यन? आर्यन, ज्या मुलीला रिया समजून अनिकाने काही वेळापूर्वी बोललं होतं, त्या मुलाला रोहित दुसऱ्या नावाने हाक मारत होता. पण सत्य हेच होतं, की ती मुलगी रिया नव्हती, तर आर्यन होता. खरं तर, ज्या मुलाला अनिका रिया समजत होती,
तो रोहित मारवाचा एकुलता एक मुलगा आर्यन होता. मारवा इंडस्ट्रीजचा वारसदार आर्यन. आणि या सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे रिया आणि आर्यन यांची चेहरेपट्टी अगदी सारखी होती. म्हणजेच रिया आणि आर्यन ट्विन्स होते. तर रोहित लॉबीमध्ये ज्या मुलाशी बोलत होता तो आर्यनच होता आणि रिया अजूनही अनिकाच्या रूममध्ये झोपली होती. रोहित आर्यनशी बोलत होता, पण आर्यनचं लक्ष अजूनही लिफ्टच्या दरवाजाकडे होतं. आर्यनच्या गोलमटोल डोळ्यांत आणि मासूम चेहऱ्यावर असे भाव होते, जणू त्याने आकाशातून उतरलेल्या टिमटिमत ताऱ्याचं दर्शन घेतलं होतं. रोहितने पुन्हा आर्यनला हाक मारत विचारलं, आर्यन, लक्ष कुठं आहे तुझं? ऐकलं नाहीस का? आत चाल आता. रोहितने आर्यनचा हात धरून त्याला जवळपास खेचतच रूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आर्यनने झटक्यात आपला हात सोडवत रोहितला म्हणला, मला चॉकलेट आईस्क्रीम हवी आहे. हे ऐकून रोहित थोडा थक झाला. नेहमी शांत आणि गुपचूप राहणाऱ्या आर्यनचं वागणं आज रोहितला काहीसं वेगळं वाटत होतं. रोहितने तात्काळ काही विचार करून आपल्या खिशातून फोन काढला आणि हॉटेलच्या सीसीटीव्ही रूमला कॉल करत आपल्या रूमच्या बाहेरील फुटेज ताबडतोब मागवलं. त्याला हे पाहायचं होतं की काही वेळापूर्वी लिफ्टजवळ आर्यनसोबत काय घडलं होतं. काही क्षणांतच सिक्युरिटी इन्चार्ज लॅपटॉप घेऊन आला. फुटेज पाहून रोहित दंग झाला. आर्यन एक असा मुलगा होता जो अनोळखी लोकांपासून दूरच राहायचा, अगदी नातेवाईकांशीही फार बोलत नव्हता. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आर्यनने एक अनोळखी स्त्रीला जवळ येऊ दिलं. इतकंच नाही तर तिला किस सुद्धा करू दिलं. हे पाहून रोहितला मोठं अचंबित वाटलं. तो विचारात पडला की हे कसं शक्य आहे. त्याच वेळी आर्यन सतत म्हणत होता, मला चॉकलेट आईस्क्रीम हवी आहे, मला चॉकलेट आईस्क्रीम हवी आहे. दुसऱ्या बाजूला अनिका ग्लेरिया हाऊसमध्ये पोहोचली होती. ग्लेरिया हाऊस म्हणजे तिचं स्वतःचं घर, जे 6 वर्षांपूर्वीपर्यंत अगदी धुळीचं आणि खराब होतं. पण आता अनिकाने घराच्या मुख्य गेटमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिला दिसलं की घराचं संपूर्ण रंगरूप बदललं होतं. बाग पुन्हा हिरवीगार झाली होती आणि त्या हिरव्या बागेच्या मध्यभागी रंगीबेरंगी लाईट्सने सजवलेला एक सुंदर फवारा होता. मुख्य गेटमधून आत येताच अनिकाला असं जाणवलं की घरात काहीतरी पार्टी चालू आहे. तिने बागेत उभं राहून पाहिलं तर तिथे काही तरुणी इंग्रजी गाण्यांवर नाचत होते. तिथेच एका कोपऱ्यात एक बोर्ड लावला होता, ज्यावर लिहिलं होतं, हॅपी बर्थडे कामिनी. कामिनी म्हणजेच अनिकाची सावत्र धाकटी बहीण. तिच्या वाढदिवसाची पार्टी चालू होती. तेवढ्यात बागेच्या एका कोपऱ्यातून एक मुलगी रडल्याचा आवाज आला. अनिकाने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर ती मुलगी जमिनीवर पडली होती. तिने उठून कपडे झटकले तेव्हा अनिकाला आठवलं की ती मुलगी तिच्या आत्याची मुलगी प्रीती होती. पुढच्या वर्षी मिस हिमाचल बनेन आणि त्यानंतर मिस इंडिया. अजूनही म्हणशील की तुझी अनिका दिदी माझ्यापेक्षा सुंदर आहे. घाबरलेल्या प्रीतीने दडपून आवाजात उत्तर दिलं, हो अनिका दिदी खूप सुंदर आहे, हो अनिका दिदी सगळ्यात सुंदर आहे. कामिनीच्या हातात अनिकाचं जुनं फोटो होतं. ती तिच्या मैत्रिणींना तो फोटो दाखवत म्हणत होती, तुम्ही लक्षपूर्वक पहा या जाड मुलीला. ही प्रीती म्हणते की ही जाड मुलगी माझ्यापेक्षा सुंदर आहे. तुम्हीच सांगा, ज्याला ही जाड मुलगी सुंदर वाटेल तो पागलच असेल, नाही का? जमिनीवर पडलेली प्रीती दबलेल्या आवाजात म्हणाली, अनिका दिदी खरंच खूप सुंदर आहे, फक्त तिचं वजन थोडं जास्त आहे. पण हे ऐकून कामिनी संतापली. तू मूर्ख आहेस का? तुला माहित तरी आहे का की सुंदरता म्हणजे काय असते? माझ्या चेहऱ्याकडे पहा, माझ्या शरीराकडे बघ. ही असते सुंदरता. वरून मी मेडिकल स्टुडंट आहे आणि या वर्षी मिस मनाली कॉम्पिटिशन जिंकलेलं आहे. प्रीतीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. कामिनी मोठ्या स्टाईलने आणि ॲटिट्यूडमध्ये चालत सगळ्यांना म्हणाली, असं करूया, आपण वोट करूया. या जाड मुली आणि माझ्यात कोण जास्त सुंदर आहे ते ठरवा. तुम्ही कोणाला वोट करणार ते सांगा. हे बोलून कामिनीने तिच्या एका मित्राकडून सिगरेट लायटर घेतलं आणि त्याने अनिकाचा फोटो जाळला. दूर उभं राहून अनिका हे सगळं शांतपणे पाहत होती. कामिनीने जळलेल्या फोटोचे तुकडे एका ज्यूसच्या ग्लासमध्ये टाकले आणि म्हणाली, मग गाईज, तुम्ही वोटसाठी तयार आहात का? मग सांगा, मला किती मत मिळणार आहेत? कामिनीच्या सगळ्या मित्रांनी आपले हात हवेत उंचावून तिच्या बाजूने मतदान केलं. बेचोल प्रीती, सगळेच मतं तर मलाच मिळाली. तू हरलीस. काही हरकत नाही. पण आता हरली आहेस तर तुला शिक्षा देखील मिळाली पाहिजे ना. तुझी शिक्षा म्हणजे
तुझ्या या सुंदर पण जाड दीदीच्या जळालेल्या फोटोची राख मी या ज्यूसच्या ग्लासमध्ये मिसळली आहे आणि तुला तो ज्यूस पिणं आहे. पण जसं प्रीतीने तो ज्यूस पिण्याचं नाकारलं, तसं कामिनीने प्रीतीचा चेहरा पकडला. तिचे गाल दुबले आणि तिला जबरदस्तीने ज्यूस पाजायचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी अनिकाने अचानक तिचा हात पकडला आणि कामिनीला थांबवलं. अनिकाचा हात इतका जोरात होता की कामिनीच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. अनिका लहानपणापासूनच आईविना होती, पण तिला तिच्या साक्षी आत्याकडून आईचं प्रेम मिळालं होतं. आणि प्रीती जणू अनिकाची आते बहीण नाही, तर सख्खी लहान बहीणच होती. अनिका प्रीतीच्या दिशेने चालतच होती. इतक्यात तिला जाणवलं की प्रीतीची अवस्था ठीक नाही. जणू बराच वेळ झाला होता की तिच्या मैत्रिणी तिचा हसून मजाक करत होत्या, आणि या सगळ्यांची लीडर होती कामिनी. कामिनीने रेड वाईनचा ग्लास हातात धरलेला, लाल रंगाचं बॅकलॅस टॉप, काळा मिनी स्कर्ट आणि गोल्डन रंगाच्या उंच हिल्समध्ये ती एकदम ग्लॅमरस मॉडेलसारखी दिसत होती. प्रीती अजून व्यवस्थित उभी राहते, तेवढ्यात कामिनीने प्रीतीला हात पकडून पुन्हा जमिनीवर पाडलं. अनिकाने कामिनीच्या हातातून ग्लास हिसकावून घेतला आणि म्हणाली, हार आणि जिंकणं हा खेळ संपल्यानंतर ठरतो. आणि खेळ अजून संपलेला नाहीये. अनिकाने जमिनीवर पडलेल्या प्रीतीला उठवलं. प्रीतीने अनिकाच्या डोळ्यांकडे पाहिलं. प्रीतीला या डोळ्यांची, या आवाजाची ओळख पटली. ती ओळखून गेली की ही मुलगी दुसरी कोणी नाही तर तिची अनिका दिदीच आहे. प्रीती अनिकाचं नाव घेऊन लगेच तिच्या गळ्यात पडली. हे पाहून कामिनी थक्क झाली होती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिला कळत नव्हतं की कालपर्यंत 120 किलो वजनाची असलेली अनिका आज इतकी फिट, फाईन आणि सुंदर कशी दिसू लागली. हा चमत्कार झालाच कसा? कामिनीचे सगळे मित्र सुद्धा आश्चर्यचकित झाले. ते आपसातच बोलू लागले. पहिली मैत्रीण म्हणाली, अरे यार, ही अनिका इतकी सुंदर कशी झाली? दुसरी मैत्रीण म्हणाली, ही तर एखाद्या फिल्मची हिरोईन सारखी दिसते. दुसरा मित्र म्हणाला, माय गॉड, ती खूपच सुंदर दिसते. सगळ्यांच्या या बोलण्यांवर अनिकाने रुबाबात उत्तर दिलं, चला, आता कोण जिंकलं ते नक्की झालं. आता ती शिक्षा पूर्ण करायची वेळ आली आहे, नाही का? हे म्हणतच अनिकाने कामिनीचा हात पकडला आणि ज्यूसचा ग्लास तिच्याकडे दिला. तिला तो पिण्यास सांगितलं. कामिनीने रागात अनिकाचा हात झटकला, ज्यामुळे ज्यूसचा ग्लास खाली पडला आणि तुटला. कामिनीचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती ओरडली, हे कसं शक्य आहे? तू इतकी बदललीस कशी? आणि तेवढ्यात ग्लास तुटल्याचा आवाज ऐकून गौतम आणि अनिकाची सावत्र आई मनीषा तिथे धावत आले. त्यांना पाहताच कामिनीने नाटक सुरू केलं आणि बिचारी असल्याचं सोंग घेऊन म्हणाली, बघा ना मॉम, डॅड, अनिका माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत येऊन तो बिघडवते. मी फक्त एवढंच विचारलं की तिने आपलं वजन कसं कमी केलं, आणि ती मला म्हणायला लागली की आता मी तुझ्यापेक्षा खूप सुंदर आहे. तुझे औकात तरी काय आहे माझ्यासमोर? आणि असं म्हणताच कामिनी खोटं रडू लागली. अनिकाने काही उत्तर दिले याआधीच. गौतम नेहमीप्रमाणे तिची बाजू न ऐकता तिला सुनावू लागला, बस झालं अनिका, खूप नाटक झालं. एक घटस्फोटाच्या पेपरवर सही करायला एवढा तमाशा करते आहेस. घरात ये, काही महत्वाचं बोलायचं आहे. हे म्हणतच गौतम आणि मनीषा अनिकाचा हात धरून तिला आत घेऊन गेले. घरात जाताच गौतमने दरवाजा बंद केला आणि 6 वर्षांनंतर आपल्या मुलीला पाहण्याची कोणतीही खुशहाली न दाखवता सरळ मुद्द्याला सुरुवात केली. अनिका, झालं ते झालं. आम्हाला आणखी त्रास देऊन तुला काय मिळणार आहे? कृपा करून या 2 कागदांवर सही कर. अनिकाने पाहिलं की रूमच्या सेंटर टेबलावर 2 पेपर्स आणि एक पेन ठेवले होते. हे ऐकून अनिका थोडी हैराण झाली. ती इथे फक्त घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यासाठी आली होती. मग हे दुसरे पेपर्स कोणत्या गोष्टीसाठी होते? गौतमला जणू अनिकाच्या मनातले प्रश्न कळले. तो म्हणाला, खरं म्हणजे, तुझ्याशी घटस्फोट घेण्यापूर्वी आम्ही म्हणजे मी आणि तुझी नवी आई, ठरवलंय की कुणाल आणि कामिनीचं लग्न करून देऊ. कुणाललाही यावर काही आक्षेप नाही. आणि कामिनीला तर त्याचं आधीपासूनच खूप आकर्षण आहे. फक्त कुणालच्या आजोबांची एकच इच्छा आहे. हे सांगताना गौतम जणू स्वतःच गळा साफ करत होता. जणू पुढे बोलायला तयारी करत होता. आणि शेवटी गौतमने ती गोष्ट सांगितली, ज्यासाठी तो आज सकाळपासूनच अनिकाला फोन करत होता, तिला घरी बोलवण्यासाठी. गौतमने मुद्द्याला हात घालत सांगितलं, अनिका, तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तिची फार्मा कंपनी तुझ्या नावावर आली होती.
ती कंपनी तू आपल्या लहान बहिणी कामिनीला लग्नाच्या गिफ्टमध्ये द्यायची आहेस. मी सगळे कागद तयार करून घेतले आहेत. तुला फक्त सही करायची आहे. अनिका हे ऐकून काही वेळ गौतमकडे बघत राहिली. तिला वाटलं की खरंच तिच्या पप्पांनी तेच बोलून दाखवलं होतं जे ती ऐकून सुद्धा मान्य करू इच्छित नव्हती. आणि तसंच ती कधी विचारही करू शकत नव्हती की डोगरा कुटुंबाशी नातं टिकवण्यासाठी तिचे पप्पा इतके खालच्या पातळीवर जाऊ शकतात. एका क्षणासाठी जरी अनिका थोडी कमकुवत झाली असली तरी लगेचच तिने स्वतःला सावरत समोर टेबलावर ठेवलेल्या कागदांकडे पाहिलं. काहीही न बोलता अनिका कागदांकडे गेली, पेन घेतला आणि पटकन घटस्फोटाच्या कागदांवर साईन करू लागली. गौतम आणि मनीषा हे बघून थोडे सुटले. त्यांना वाटलं की अनिका सगळ्या कागदांवर साईन करण्यास तयार झाली आहे. पण घटस्फोटाच्या कागदांवर साईन केल्यावर तिने हळूच आईच्या कंपनीचे कागद उचलले आणि म्हणाली, या जगात स्वतःच म्हणावं असं या कंपनीशिवाय काहीच नाही माझ्याकडे. माफ करा, पण ही कंपनी मी तुम्हाला देऊ शकत नाही. अनिका मोठ्या शालीनतेने नकार देत थेट तिथून निघून जाते. गौतम आणि मनीषाला विश्वास बसत नव्हता की अनिका, जी आजवर तिच्या पप्पांची प्रत्येक गोष्ट शांतपणे मान्य करायची, तिने आज त्यांचं बोलणं मानण्यास ठाम नकार दिला होता. अनिकाची सावत्र आई मनीषा धावत तिच्या मागे जाते आणि तिला थांबवत म्हणते, का आम्हाला बर्बाद करण्यावर आली आहेस, अनिका? आधीच एका बियाही आई होऊन समाजात आमची किती इज्जत उडवली ते कमी होतं का? आता बहिणीचं आयुष्यही बर्बाद करायचं आहे तुला. मनीषाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनिका घराच्या मुख्य दरवाजाबाहेर निघणार होती तेवढ्यात कामिनी तिच्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, तुला काय वाटतं, तू ती कंपनी माझ्या नावावर नाही केली तर कुणाल माझ्याशी लग्न करणार नाही? भ्रम आहे तुझा. कुणाल माझ्याशी लग्न करणार आहे कारण मी त्याला आवडते, तुझ्या त्या कंपनीसाठी नाही. जसं त्याला तुझ्याबरोबर लग्न करावं लागलं होतं आणि हे सगळं तू पाहू शकत नाहीस कारण तू लहानपणापासूनच माझ्यावर जळत आली आहेस. अनिका कटाक्षाने हसत कामिनीला म्हणाली, कोण कुणावर जळतं हे तर बाहेर दिसून आलं आहे. आणि राहिला प्रश्न लहानपणाचा, तर तुला सवय आहे माझ्या प्रत्येक गोष्टीचं हिसकावून घेण्याची. माझ्यासाठी जेव्हा चांगले कपडे, चांगली खेळणी, चांगली सँडल्स यायची, ती सुद्धा तूच घ्यायची आणि हे पाहता, तुझी ती सवय अजून गेली नाहीये. ज्याच्याशी मी घटस्फोट घेतला, त्याच्याशीच तू लग्न करायचं म्हणतेस. ठीक आहे, कर, पण कंपनी मी नाही देऊ शकत. लहानपणी अनिकाचा फायदा प्रत्येकजण उचलायचा, पण त्यातही तिच्या तोंडातून कधी एक शब्दही बाहेर निघाला नव्हता. कदाचित याच कारणामुळे सगळ्यांना वाटलं होतं की अजूनही अनिकाला भावनांचं गोंधळ करून, समाजाचा आणि बहिणीच्या भविष्याचं गाजर दाखवून तिचा फायदा उठवता येईल. पण कोणालाच हे माहीत नव्हतं की अनिकाचं शरीरच नाही तर तिचं मन आणि तिचे विचार सुद्धा या 6 वर्षांत पूर्णपणे बदलले होते. आज अनिका सगळ्यांच्या स्वप्नांवर पाणी ओतत असल्याचं पाहून सगळेजण गडबडीत होते. अनिकाच्या तोंडून असे टोकाचे शब्द कामिनी पहिल्यांदा ऐकत होती आणि आता कामिनीचा राग 7व्या आकाशावर होता. ती रागाने अनिकाला म्हणाली, स्वतःला काय समजतेस? वजन कमी केलं म्हणून आता तोंड सुद्धा लढवायला शिकलीस का? काहीही म्हण, पण मी आजही तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे आणि मी नेहमीच तुझ्यापेक्षा सुंदर राहीन. दिसण्यात सुद्धा तुझ्यापेक्षा पुढे आणि शिकण्यात सुद्धा तुझ्यापेक्षा पुढे. काही वर्षांत मी डॉक्टर होईन. माझ्यासारख्या मुलीला सोडून कुणाल तुझ्याकडे कधीच येणार नाही. कामिनीला स्वतःलाच समजलं नाही की तिच्या तोंडून अचानक कुणालचा उल्लेख का झाला. पण तिच्या या बोलण्यावर अनिका हसून म्हणाली, तर चल, एक आणखी शर्त लावूयात. अनिकाचं हे बोलणं ऐकून न जाणे का, कामिनीचा आत्मविश्वास अचानक थोडा ढासळला, कारण कुठेतरी तिला सत्य माहीत होतं. ती अनिकाचा नवा अवतार पाहून चकित झाली होती आणि तिला कुणालच्या स्वभावाची माहिती होती. आणि तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजाबाहेरून कुणालचा आवाज आला, कुठे गेली ती मोठी? मला एअरपोर्टवर 2 तास वाट पाहायला लावलं. आज सोडणार नाही तिला. कुणालचं हे बोलणं ऐकून कामिनी तणावात आली. पण अनिका तिथेच उभी राहून कामिनीच्या समोर हसत होती.